नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की ईश्वरीवरती अर्णव रागवलेला आहे, पण त्याचबरोबर ईश्वरीने अर्णवची समजूत घालण्यासाठी एक भन्नाट स्टाईल वापरलेली आहे, ती म्हणजे टेडी दिलेला आहे, सॉरी म्हणलेला, सॉरी लिहिलेला असा टेडी ईश्वरीने अर्णवला दिलेला आहे. आणि त्यासोबतच ईश्वरीला जॉबवरून काढून टाकण्याचा सल्ला ही लावण्या देत असते, तेव्हा मात्र अर्णवने तिची वाट लावलेली आहे, तिची बोलती बंद केलेली आहे आणि तिला केबिनमधून हकलून दिलेलं आहे. हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे राकेश हा घरी आलेला असतो, त्याचबरोबर तो ईश्वरीला सोबत घेऊन आलेला असतो. तो म्हणत असतो की आत्या, तुमच्या भाचीला आणला सुखरूप घरी आणलेला आहे असं तो म्हणत असतो. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की रस्त्यात ना एक रिक्षावाला भेटला आणि तो खूप चुकीच्या पद्धतीनं माझ्याशी वागत होता. तेव्हा आत्या म्हणत असते की हे संकट ना तू स्वतःहून ओढवून घेते, पार्टीला तू गेलीस पण टेन्शन आम्हाला आलेलं आहे इथं, जा आता दोघीजणी आत्ताच्या आत्ता आज जा आणि झोपून घ्या असं आत्या त्यांना सांगत असते. तेव्हा नमू म्हणत असते की चल इशू असं म्हणत नमू ही ईश्वरीला घेऊन गेलेली आहे. आणि त्यासोबतच अर्णव मात्र इकडे खुश झालेला असतो. तो आत्याला म्हणत असतो की काहीही झालं तरीही आत्ता मी जी केलेली आहे ती एक माणुसकी म्हणून केलेलं आहे, माझा दुसरा कोणताही स्वार्थ नाही असं चाललेलं असतं. तेव्हा आत्या म्हणत असते की तुम्ही पण राकेशजी शांत झोपा जाऊन. तेव्हा इकडे राकेश म्हणत असतो आजचा प्लॅन तर माझा सक्सेस झालेला आहे, पण जोपर्यंत ही इंदोरी जिलेबी माझी होत नाहीये तोपर्यंत काही मी झोपू शकत नाही शांतपणे. या इंदोरी जिलेबीला माझं करणं माझ्यासाठी खूप गरजेचं आहे असं तो बोलत असतो. आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की त्याला आठवतं त्याने रिक्षावाल्याला पैसे दिलेले असतात आणि त्या रिक्षावाल्याला सांगितलेलं असतं की हे काम तुला करायचं आहे, मी जे सांगतोय ते बोलायचं आहे. तेव्हा तो रिक्षावाला म्हणत असतो जाऊ दे, आपल्याला जर पैसे मिळत असतील तर काय प्रॉब्लेम आहे, मी करायला तयार आहे. आणि त्यामुळंच तर राकेशच्या गाडीवरती ईश्वरी आलेली होती. तेव्हा राकेश इकडे म्हणत असतो की काहीही झालं तरीही आज मी ईश्वरीसोबत काहीही करू शकलो असतो, पण मला ते आत्ताच करायचं नाही आहे. तिला पहिल्यांदा माझ्या प्रेमात पडायचं आहे, माझ्यासाठी वेडं होताना पाहायचं आहे आणि नंतर मी तिला माझी करणार आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे ऑफिसमध्ये अर्णव आलेला असतो. अर्णवला ईश्वरीला थँक्यू म्हणायचं असतं, म्हणून त्याने ईश्वरीला केबिनमध्ये बोलवलेलं असतं. आणि त्यासोबतच पाहायला मिळतं ईश्वरी तिथं आलेली असते आणि म्हणत असते की गुड मॉर्निंग सर. तेव्हा मात्र लगेचच इकडे अर्णव तिला गुड मॉर्निंग म्हणतो आणि तेव्हा ईश्वरी म्हणते काय सर, तुम्ही मला गुड मॉर्निंग म्हणालात. ईश्वरीला मात्र खूप भारी वाटलेलं असतं, कारण अर्णव तिला गुड मॉर्निंग म्हणालेला आहे. अर्णव काम करत बसलेला असतो, पण ईश्वरीची बडबड चालूच असते. ईश्वरी मात्र म्हणत असते की काहीही झालं तरीही मला कशासाठी बोलवले सांगा ना सर, तुम्ही बोलवले म्हणून मी आलेले आहे, काम काय होतं सांगा ना असं ईश्वरी बोलत असते. आणि तेव्हा मात्र अर्णव शांतच असतो, अर्णव काहीच बोलत नसतो, तो त्याच्याच विचारात असतो, कारण त्याला थँक्यू म्हणायचं असतं. पण इथे ईश्वरी पुन्हा माती खाते. ईश्वरी म्हणत असते की काहीही झालं तरीही आता सरांना मी बोलूनच दाखवते. आणि ईश्वरी म्हणत असते सर, कालच्या त्या गोष्टीसाठी तुम्ही मला शुक्रिया म्हणणार आहात का. आणि ईश्वरीने स्वतःच आता माती खाल्लेली असते आणि अर्णव पुन्हा चिडतो. अर्णव म्हणतो की नाही, काल जे काय झालेलं होतं ते सगळं जस्ट फॉर्मॅलिटी होतं, सोडून द्यायची गरज आहे. आणि जे तू काम केलेलं आहे ते इथल्या एम्प्लॉई म्हणून केलेलं आहे, त्या गोष्टीची तुला सॅलरी मिळते, त्यामुळं तुला स्पेशल ट्रीटमेंट द्यायची काहीही गरज नाही असं इकडे ईश्वरीला अर्णव बोलत असतो. तेव्हा ईश्वरी म्हणते काय फडतूच आहे माणूस हा, म्हणजे कसं आहे हे सगळं असं ईश्वरीला वाटत असतं. आणि त्यासोबतच ईश्वरी विचार करत असते. ईश्वरी म्हणत असते की काहीही झालं तरीही हे अर्णव सर ना खरंच विचित्रच आहे असं ईश्वरीचं म्हणणं असतं. तेव्हा अर्णव म्हणत असतो मला कधीही वाटलं नव्हतं ह्या मिस इंदोरसारख्या मुलीला थँक्यू म्हणायची वेळ माझ्यावरती येईल. आणि अर्णव स्वतःशीच बोलत असतो. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं अर्णव मात्र म्हणत असतो की आता बाने मला तिच्यामुळं झालेलं आहे काम, सगळं डील छान झालेलं होतं, सगळ्या गोष्टी झालेल्या होत्या, पण तेवढ्यासाठी तिला थँक्यू म्हणायची काही गरज नाही आहे असं अर्णवचं म्हणणं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा अर्णव बोलत असतो ईश्वरी आता कॅन्टीनमध्ये जाते आणि कॉफी सांगते. मग ती म्हणते की मंजूताई मला कॉफी द्या. आणि मंजूला तिने कॉफी द्यायला सांगितलेलं असतं आणि म्हणत असते की तुमच्या हातची कॉफी पिल्याशिवाय दिवसाची सुरुवात मात्र छान होत नाही. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे आता ईश्वरीला मेसेज आलेला असतो, तिची फर्स्ट सॅलरी क्रेडिट झालेली असते, ती खूप खुश झालेली असते. ती म्हणत असते की फायनली माझी सॅलरी आलेली आहे माझ्या अकाउंटला आणि मला खूप आनंद झालेला आहे.
जेव्हा ती अमाऊंट पाहते तेव्हा तिला धक्का बसतो, कारण तिच्या अमाऊंटमधील 20% अमाऊंट तिथं कमी झालेली असते. ईश्वरी म्हणत असते की 20% पगार कमी का आलेला आहे, म्हणजे मला कळतच नाही आहे की हे सगळं काय आहे. त्याचबरोबर आणखी एक नवीन एम्प्लॉई तिथं ऑफिसमध्ये असते आणि तीही म्हणत असते की माझ्या पण सॅलरीमधून पैसे कट झालेत, 20% अमाऊंट कट झालेली आहे, असं तीही बोलू लागते. तेव्हा ईश्वरीला कळतं. ईश्वरी तंतनत असते. ती म्हणत असते की नाही, कामगारांचे पैसे खाणार असतील तर त्यांना मी जाब विचारणारच आहे आणि त्यांना माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यावंच लागणार आहे, असं ईश्वरीचं चाललेलं असतं. तिला राग आलेला असतो. ती बोलत असते आणि त्याच वेळी तिथं गैरफायदा घ्यायला असते, ती म्हणजे लावण्या पण कॅन्टीनमध्ये आलेली असते आणि लावण्या ठरवते की आता ईश्वरीच्या आपण चांगल्याच पद्धतीने वाट लावू शकतो, असं लावण्याच्याही लक्षात आलेलं असतं. कारण ईश्वरीला यातलं काहीच माहिती नाही आहे हे लावण्याच्या लक्षात आलेलं असतं आणि त्यामुळंच ईश्वरीच्याबद्दल आता तिने विचार करू लागते आणि म्हणत असते की कसं आहे माहिती आहे का, ASR प्रत्येक महिन्याला प्रत्येक एम्प्लॉईच्या सॅलरीमधून 20% सॅलरी कट करून घेतो. ईश्वरी जात असताना बरोबर तिच्या कानावरती ते शब्द पडतात आणि आता लावण्याने सांगितलंय म्हणजे ईश्वरीला ते खरंच वाटू लागतं आणि ईश्वरीचं म्हणणं असतं की बरोबर आहे, म्हणजे अर्णव सर आता गरिबाच्या पगारातून पैसे कट करून घेत आहेत, ही गोष्ट मात्र तिला सहन होत नसते आणि ती म्हणत असते की काही झालं तरी या प्रश्नाचं उत्तर अर्णव सरांना द्यावंच लागणार आहे, असं ईश्वरीचं म्हणणं असतं. आणि इकडे लावण्याने आग लावून सोडलेली असते. लावण्याने हे सगळं केलेलं असतं ते ईश्वरीला तोंडावर पाडण्यासाठी केलेलं असतं, कारण लावण्याला तर ही गोष्ट माहीत होती की अर्णव ते 20% अमाऊंट कशासाठी कट करत आहे. त्याचबरोबर कंपनीतल्या प्रत्येक एम्प्लॉईला ती गोष्ट माहीत असते, पण ईश्वरीला हे माहीत नसतं. लावण्य जेव्हा हे सगळं बोलते तेव्हा ईश्वरीचा पूर्ण विश्वास बसतो आणि ईश्वरीला असं वाटू लागतं म्हणजे अर्णव सर हे सगळ्यांना फसवत आहेत असं ईश्वरीला वाटत असतं. त्यासोबतच ईश्वरी जाताना हे ऐकते आणि ती चिडचिड करतच गेलेली असते. आता मी अर्णव सरांना जाब विचारणार आहे आणि अर्णव सरांना दाखवून देणार आहे की ते चुकीचं वागत आहेत, अन्याय सहन करणार नाही, हे ईश्वरीचं बोलणं चाललेलं असतं. आकाश आणि अर्णव बोलतच निघालेले असतात. तेवढ्यातच कॅफेमधून ईश्वरी येते आणि ओरडतच आलेली असते की अर्णव सर मला बोलायचं आहे तुमच्याशी. तेव्हा अर्णव म्हणत असतो काय, आणि तो मागं फिरतो. त्याचबरोबर आकाशही असतो. आकाशलाही माहिती असतं की अर्णवचा स्वभाव कसा आहे आणि अर्णव जर भडकला तर काय होऊ शकतं याची गॅरंटी इकडे आकाशला असते. परंतु ईश्वरी मात्र अजिबात विचार करत नाही आणि ओरडतच बोलायला सुरुवात करते. अर्णव सर मला उत्तर हवंय, मी जाब विचारते तुम्हाला. 22% सॅलरी कामगारांची का कट केली जाते, मला या प्रश्नाचं उत्तर हवं आहे, असं म्हणत तिने जाब विचारतच आलेली असते आणि तिने त्या प्रश्नाचं उत्तर मागत असते. तेव्हा अर्णव तिच्याकडे पाहत असतो. तेव्हा ती म्हणत असते की तुम्हाला कोणी अधिकार दिलेला आहे, या कंपनीतील प्रत्येक कामगाराचं तुम्हाला 20% अमाऊंट कट करायला कोणी अधिकार दिलाय. आम्ही इथं महिनाभर काम करतो, कष्ट करतो आणि आम्हाला पैसे मिळताना 20% पैसे हे कमी मिळणार आहेत, ही गोष्ट मी मान्य करणार नाही. आणि मग सगळेजण आता ईश्वरीच्या आवाजाने तिथं गोळा झालेले असतात. ईश्वरीच्या ओळखीतले त्यातले काही जण असतात जे ईश्वरीशी व्यवस्थित बोलत असतात, ते तिलाही शांत करत असतात. पण ती म्हणत असते की नाही, तुम्ही सगळेजण शांत बसताय पण मी मात्र शांत बसणार नाही, मला मात्र उत्तर हवं आहे, असं म्हणत ईश्वरी जाब विचारू लागते. आणि तेव्हा लावण्या त्याचबरोबर त्या तिच्या ज्या 2 कलिग्स असतात त्या मात्र जाम खुश झालेल्या असतात. त्यांनीच ही ठिणगी टाकलेली असते आणि आता त्या मात्र मज्जा बघत बसलेल्या असतात. ईश्वरी मात्र इकडे अर्णवला विचारत असते की मला उत्तर हवं आहे, आत्ताच्या आत्ता मला कळलं पाहिजे. कसं आहे, तुम्ही आत्ता जे हे काय करताय ना, हे तुम्ही बॉस म्हणून करत असाल, पण हे कायद्याने पण पूर्णपणे चुकीचं आहे. मंजूताई बोलायचा प्रयत्न करत असतात पण ईश्वरी त्यांचंही ऐकून घेत नसते. त्यांनाही म्हणत असते की नाही, आणि तुम्ही सगळेजण शांत राहताय म्हणून ही लोक आपला फायदा घेत आहेत, आपल्या कष्टाचा पैसा ते लुबाडत आहेत आणि त्यांच्या स्वतःच्या घशात घालत आहेत, असं ईश्वरी बोलत असते. तेव्हा मात्र आकाश तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो पण ईश्वरी मात्र ऐकत नसते. ईश्वरी म्हणत असते की मी शांत होणार नाही, मला तुम्ही गप्प बसवण्याचा प्रयत्न करू नका, कारण जे काय झालेलं आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे आणि मला या प्रश्नाचं उत्तर मिळालंच पाहिजे की कामगारांचे पैसे का कट केले जातात. आणि ती जबरदस्तीने बोलत असते, मोठमोठ्याने ओरडून बोलत असते. एवढं सगळं चाललेलं असतं आणि त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की इकडे लावण्या आणि तिच्या ज्या कलिग्स आहेत त्यांना खूप आनंद झालेला असतो. सगळेजण ईश्वरी
ईश्वरीला समजवण्याचा, शांत करण्याचा प्रयत्न करत असतात, पण ईश्वरी मात्र ऐकायलाच तयार नसते. ईश्वरीचं रागवणं, चिडून बोलणं चालूच असतं. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात, अर्णव बोलायचा प्रयत्न करत असतो, पण ईश्वरी मात्र त्याला बोलू देत नसते, त्याला शांतच करत असते. कारण काहीही झालं तरी ईश्वरी जी एवढी चिडलेली असते, तिचं एवढंच म्हणणं असतं की कामगारांचे पैसे तुम्ही का कट करून घेताय? तुम्हाला कोणी अधिकार दिलेला आहे कामगारांचे पैसे कट करण्याचा? हे ईश्वरीचं बोलणं चाललेलं असतं. आणि ईश्वरी अर्णवला जाब विचारत असते. सगळेजण बोलत असतात. आकाश तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो, पण ईश्वरीला मात्र शांत व्हायचं नसतं. तिचं ओरडणं चालू असतं. आणि त्याच वेळी तिथे ईश्वरी म्हणत असते की नाही, मी हे कधीही होऊ देणार नाही, आणि त्याचबरोबर हे मी कधीही सहन करणार नाही, असं ईश्वरीचं बोलणं असतं. आणि त्याचबरोबर ईश्वरी म्हणत असते की काहीही झालं तरी मी अजिबात सहन करणार नाही, अन्याय सहन करणार नाही. त्याचवेळी अंजली तिथं पोचलेली आहे. आणि अंजली म्हणत असते की थांब, मी देते तुझ्या प्रश्नाचं उत्तर, कारण एखाद्यावर आरोप करण्याआधी आधी पडताळून पाहणं गरजेचं आहे. तू अर्णववरती फ्रॉड आहे म्हणून आरोप करत आहे, कामगारांचे पैसे लुबाडणार आहे म्हणून तू आरोप करत आहेस. अंजलीने आता एंट्री घेतलेली आहे आणि अंजली म्हणत आहे, मी उत्तर देते तुला. कामगारांच्या पगारातून 20% अमाऊंट कट केली जाते, कारण प्रत्येक एम्प्लॉईचा इन्शुरन्स भरला जातो आणि तोही 40%. स्वतः अर्णव त्याच्या प्रॉफिटमधून बाकीचे 20% त्यामध्ये ॲड करतो आणि प्रत्येक कामगाराचा इन्शुरन्स भरला जातो, आणि त्यासाठीच मी इथे आलेली असते. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की अंजली ताई, तुम्हाला माहीत नाही आहे तुमच्या भावाने काय केलेलं आहे. जर तुम्हाला ते कळलं, ईश्वरीला अंजली म्हणते की शांत हो आधी, कारण तू जे आरोप करते ते पूर्णपणे चुकीचे आहेत, असं अंजली तिला सांगत असते आणि तिला गप्प बसायला लावत असते. पण ईश्वरी मात्र अजिबात ऐकायला तयार नसते. ईश्वरीचं अति चाललेलं असतं. ईश्वरीला कशाचा एवढा तिथे झालेला असतो हेच कळत नसतं, कारण ईश्वरी जी बोलत असते, फडाफडा बोलत असते, तिला ऐकूनच घ्यायचं नसतं. आणि जेव्हा अंजली तिला शांत करते आणि तिला म्हणू लागते की शांत हो, कारण तुला माहीत नाहीये तू काय गोंधळ घातलेला आहेस, तू काय केलेलं आहे हे तुला माहीत नाहीये, असं म्हणत अंजली तिला बोलत असते. आणि जेव्हा अंजली तिला सांगते की प्रत्येक एम्प्लॉईचा 40% इन्शुरन्स हा इथे पे केला जातो आणि तेही स्वतः अर्णव 20% त्याच्या प्रॉफिटमधून ॲड करतो, हे तुझं चुकलेलं आहे आणि या प्रत्येक एम्प्लॉईला माहिती आहे. आणि प्रत्येक सॅलरीच्या दिवशी मी इथे ऑफिसमध्ये आलेले असते, कारण मला इन्शुरन्सच्या फॉर्मॅलिटीज सगळ्या लोकांच्या पूर्ण करायच्या असतात, त्यासाठी मी इथं आलेली असते, असं अंजली सांगत असते. तेव्हा सगळ्यांना ह्या गोष्टी माहिती आहेत असं बोललं जात असतं. आणि म्हणते की आत्ताच्या आत्ता तू अर्णवची माफी माग, त्याच्यावरती जे आरोप केलेले आहेत त्यासाठी तू त्याची माफी माग, असं ईश्वरीला अंजली ओरडून सांगत असते. आणि ईश्वरीला म्हणत असते की तुझं चुकलेलं आहे. ईश्वरी मात्र आता पूर्णपणे तोंडावर पडलेली असते. तिला कळायचं बंद झालेलं असतं की हे सगळं काय होऊन बसले माझ्याकडून ही चूक झाली आहे. मी अर्णव सरांना वाटेल ते बोललेले आहे. आणि मग ईश्वरी सर्वांच्या समोर अर्णवची माफी मागत असते, पण अर्णव म्हणत असतो की एकही शब्द उच्चारायचा नाही, मी तुला माफ करणार नाही, असं अर्णव स्पष्टपणे सगळ्यांच्या समोर सांगतो. अर्णव खूप चिडलेला असतो, कारण आज अर्णववरती जे आरोप झालेले असतात, अर्णवच्या समोर उभा राहायची कोणाची हिंमत नसते. आणि का आज ईश्वरीने मात्र सर्वांच्या समोर त्याचा इन्सल्ट केलेला असतो, त्याच्याशी चुकीचं बोललेली असते. आणि त्यामुळं अर्णव मात्र जाम भडकलेला असतो. अर्णव निघून जातो. अर्णवच्या पाठोपाठ लगेच अंजली त्याची समजूत घालण्यासाठी जाते. ईश्वरी मात्र खूपच रडायला लागलेली असते. मी काय करून बसली आहे, मी कोणत्याही गोष्टीची शहानिशा करता हे सगळं का केलंय. अर्णव त्याच्या केबिनमध्ये येतो आणि तिथे सोफ्यावरती बसतो. त्याचवेळी अंजली त्याच्या पाठोपाठ आलेली असते आणि अंजली म्हणत असते की हे सगळं काय होऊन बसलंय, हे अशा पद्धतीनं व्हायला नको होतं, असं ती बोलत असते. आणि त्याचवेळी आता इथं आलेली असते ती म्हणजे लावण्या म्हणत असते की यार मी काय ऐकते, हे सगळं काय घडलेलं आहे. ही मुलगी हिंमत कशी झाली हिची, ती डायरेक्ट येऊन तुझ्यावर आरोप करत आहे, वाटेल त्या शब्दात बोलत आहे, हे सगळं काय घडत आहे सर, हे पूर्णपणे चुकीचं आहे, असं ती बोलत असते. आणि तेव्हा मात्र इकडे अंजली तिथं आलेली आहे. अंजली म्हणत असते की बास. तेव्हा अर्णव म्हणत असतो की बास, तू मला सजेशन द्यायची गरज नाही, कारण लावण्य सांगत असते की आत्ताच्या आत्ता त्या मुलीला आपण कामावरून काढून टाकूया, तिला कामावर ठेवायची अजिबात गरज नाही, असं सगळं बोलणं सुरू झालेलं असतं. अर्णवला राग आलेला असतो, पण अर्णव या निर्णयापर्यंत पोहोचलेला नसतो. अर्णव मात्र तिला शांत करत असतो. तिला म्हणत असतो की तू मध्ये बोलू नकोस, कारण माझे डिसिजन घ्यायला मी तयार आहे आणि आत्ताच्या आत्ता गेट लॉस्ट, असं म्हणत अर्णवने तिला तिथून निघून जायला सांगितलेलं असतं. त्यासोबतच पाहायला मिळतं की अर्णव चिडलेला असतो, त्याला खूप राग आलेला असतो त्याच्याकडून.
मान्य चुका झालेल्या होत्या, पण आज अर्णव बरोबर होता आणि ईश्वरीने त्याच्याबरोबर चुकीची वागलेली असते. आता ईश्वरी ही अर्णवच्या केबिनमध्ये आलेली असते. अर्णव सर, माझ्याकडून चूक झाली, मला माफ करा. अर्णव सर, मला माफ करा, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे, मी तुमची कान पकडून माफी मागते, असं म्हणत ईश्वरी अर्णवची माफी मागण्यासाठी आलेली असते आणि ईश्वरी अर्णवला बोलत असते. तेव्हा मात्र ईश्वरी रडत असते, सर मला माफ करा, माझ्याकडून चूक झाली. आणि अर्णव म्हणत असतो की बास, मला काही बोलायचं नाहीये. तेव्हा ईश्वरीची बाजू घेऊन अंजली म्हणत असते की अर्णव, एकदा समोरच्याचं बोलणं तरी ऐकून घे. पण अर्णवला मात्र बोलणं ऐकून घ्यायचं नसतं. अर्णव तिथून रागाने निघून जातो. ईश्वरी म्हणत असते की सर, मला माहिती आहे माझं चुकलेलं आहे. तेव्हा अंजली तिथं असते. ईश्वरी म्हणत असते की अंजली ताई, मला माफ करा, माझ्याकडनं चूक झाली, मी कोणत्याही गोष्टीची शहानिशा न करता हे सगळं झालेलं आहे. तेव्हा अंजली म्हणत असते, मला माहिती आहे तू कशी आहेस ते, तू असं सहजच नाही बोलणार, नक्की काय झालेलं होतं ते मला सांग. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की मला माहिती आहे एखाद्याची चूक नसताना जर त्याला बोललं गेलं तर त्याला किती वाईट वाटतं. मला माहिती आहे की अर्णव सरांची आत्ता कंडिशन काय असेल, त्यांना किती वाईट वाटत असेल हे मला माहिती आहे. अंजलीताई, मी समजून घेऊ शकते अर्णव सरांची कंडिशन काय झालेली आहे, त्यांना किती वाईट वाटलेलं असेल हे मी समजून घेऊ शकते, असं ईश्वरी सांगत असते. अंजली मात्र ईश्वरीकडे पाहत असते. अंजली म्हणत असते, मला सगळं सांग, नक्की काय झालेलं, तू शहानिशा न करता अर्णववरती आरोप का केले, मला कळलं पाहिजे की तू अर्णवशी असं का वागली, का त्या गोष्टीचा विचार केला नाही की अर्णवला काय वाटेल किंवा अर्णव असा कधी एम्प्लॉईसोबत वागेल का, ह्या गोष्टींचा तू विचारच केलेला नाही, असं ईश्वरीला अंजली बोलत असते. मला तुझी बाजू कळू दे, मला सांग नक्की काय झालेलं आहे. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की ईश्वरी सांगू लागते की आज माझी सॅलरी झाली, मी कॅन्टीनमध्ये होते आणि तिथे मला मेसेज आला. जेव्हा मला मेसेज आला तेव्हा मला खूप आनंद झाला, पण त्यानंतर मला कळलं की त्यामध्ये 20% सॅलरी ही कट झालेली आहे. तेव्हा मला वाईट वाटलं. मग मी विचार करू लागले की असं का झालेलं आहे. त्यानंतर मग तिथे आणखी एक नवीन एम्प्लॉई होती, ती पण तिथं बोलू लागले की माझी पण 20% सॅलरी कट झालेली आहे. आणि त्यानंतर मात्र लावण्या मॅडम आणि स्पॅम टाईम मॅडम होत्या, त्या बोलल्या की हो, ASR जे आहे ते प्रत्येक महिन्याला प्रत्येक एम्प्लॉईच्या सॅलरीतून 20% अमाऊंट कट केली जाते. आणि मग मला खरंच खूप मोठा धक्का बसला आणि मग मी कंपनीवरती त्याचबरोबर अर्णव सरांवरती आरोप करायला सुरुवात केलेली. मला वाईट वाटत आहे की मी चुकीचं केलेलं आहे, कारण मी कुणाला विचारलंच नाही. तिथं असलेल्या बाकीच्या सगळ्यांना मी विचारायला पाहिजे होतं, त्यांच्याशी मी बोलायला पाहिजे होतं, पण मी चुकलेले आहे. अंजलीताई, मी चुकलेले आहे. मी अर्णव सरांशी अशा पद्धतीनं बोलायला नको होतं. मी अर्णव सरांशी अशा पद्धतीनं वागायला नको होतं, असं म्हणत ईश्वरी माफी मागत असते, अंजलीला बोलत असते. परंतु इकडे ईश्वरी जेव्हा हे सगळं करत आहे तेव्हा मात्र इकडे अंजलीलाही खूप मोठा धक्का बसलेला आहे, कारण ईश्वरीने सांगितलेलं आहे की लावण्याने तिला सांगितलेलं होतं कंपनीतील प्रत्येक एम्प्लॉईची 20% अमाऊंट कट होते. खरं तर लावण्य तिथं हेही सांगू शकले असते की ती अमाऊंट इन्शुरन्ससाठी कट केली जाते, पण लावण्याने मुद्दामहून ही गोष्ट ईश्वरीला सांगितली नाही, हे आता अंजलीच्या लक्षात आलेलं असतं. अंजली मात्र ईश्वरीला म्हणत असते, मला मान्य आहे तुझी बाजू ऐकून घेतली पाहिजे, पण आत्ता त्याचा राग वाढलेला आहे, आपण नंतर बोलूया, असं ती बोलत असते. आणि आता अंजलीला कळलेलं आहे की ऑफिसमध्ये गोंधळ घालणारी व्यक्ती ही लावण्य आहे, ती लावालावी करायची कामं करत आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अर्णव आता दुसऱ्या दिवशी केबिनमध्ये आलेला असतो, तर त्याच्या चेअरवरती एक टेडी ठेवलेलं असतो आणि त्याच्यावरती सॉरी असं लिहिलेलं असतं आणि त्या टेडीवरती सॉरी लिहून तो टेडी ईश्वरीने आणून ठेवलेला असतो. अर्णव त्या टेडीकडे पाहत राहतो. त्यालाही नवल वाटलेलं असतं, कारण ईश्वरी त्याला सॉरी म्हणलेली आहे. त्याला सॉरी म्हणण्यासाठी तिचा जीव कासावीस होत आहे, तिलाही वाईट वाटत आहे. ह्या गोष्टीचं त्यालाही कळलेलं असतं आणि म्हणूनच तो तिच्याकडे पाहत असतो. तेवढ्यातच केबिनमध्ये लावण्य आलेली असते आणि लावण्यासोबतच तिथे ईश्वरी आलेली असते आणि आता लावण्याच्या हातामध्ये एक लेटर असतं. लावण्या फक्त एवढंच करायचं ठरवलेलं असतं की काहीही झालं तरीही या ईश्वरीला आपण टिकू द्यायचं नाही कामावरती, एवढंच तिने ठरवलेलं आहे. आणि मग अर्णव म्हणत असतो की हे आत्ताच्या आत्ता घेऊन जा, असं म्हणत अर्णवने सांगितलेलं असतं. आणि लावण्याने ते ब्लँक लेटर आता म्हणजे तिचं टर्मिनेशन लेटर घेतलेलं आहे आणि ते ब्लँक लेटर हातामध्ये घेऊन ती आता ईश्वरीला दाखवत आहे आणि ईश्वरीला म्हणत आहे की बघ, आता तुझी इथलं जागा संपलेली आहे, आता तुझी हकलपट्टी होणार आहे आणि हे तुझं टर्मिनेशन लेटर आहे,
असं ती ईश्वरीला सांगत असते. ईश्वरीला मात्र खूपच मोठा धक्का बसलेला असतो, कारण तिचं टर्मिनेशन लेटर टाईप झालेलं असतं. तिला फक्त एवढंच वाटत असतं की माझी नोकरी जाऊ नये, म्हणून ती अंजलीला तसं सांगण्याचाही प्रयत्न करत होती. अंजलीला सांगत होती की मला माझी नोकरी महत्त्वाची आहे, माझी नोकरी जाता कामा नये, कारण त्यामुळं माझं खूप मोठं नुकसान होणार आहे, असं ती अंजलीला सांगण्याचा प्रयत्न करत होती. अंजलीला तिनं म्हणत होती की जर मला माझी ही नोकरी गेली तर माझं लॉकेट, माझ्या आईबाबांचं लॉकेट, असं तिच्या डोक्यात चालू झालेलं होतं आणि त्या गोष्टीचा तिलाही धक्का बसलेला होता. अंजली म्हणत असते काय नक्की? तेव्हा ईश्वरी पुन्हा विचार करते की नाही, हे जर मी अंजलीताईंना सांगितलं आणि अर्णव सरांमध्ये त्यांच्यामध्ये वाद झाला तर ही गोष्ट मला आवडणार नाही, असं ईश्वरीचं चाललेलं असतं. लावण्याने आता टर्मिनेशन लेटर हातात घेतलेलं आहे आणि ती ईश्वरीला म्हणून दाखवत आहे की आज तुझा ऑफिसमधला हा शेवटचा दिवस आहे, असं ती सांगत आहे. ईश्वरीला मात्र खूप मोठा धक्का बसलेला आहे. ईश्वरीला आता काही करून तिची नोकरी टिकवायची आहे आणि त्यासाठी तिला काय करावं लागणार आहे हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. ती अर्णवची कशा पद्धतीनं समजूत घालेल, अर्णवला कशा पद्धतीनं सांगेल, यासाठी या चॅनलशी कनेक्टेड राहा. चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.